कडवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, नातेवाईकांनी मांडला रुग्णालयातच ठिय्या, चौकशीची मागणी, निष्काळजीपणाचे आरोप। कडवण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित घटनेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आरोप नातेवाईकांनी केला असून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तताडी येथील संगीता पवार यांनी 16 एप्रिल रोजी प्रसूतीसाठी कडवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सायंकाळी प्रसूतीकडा सुरू झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली। सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला। परिस्थिती गंभीर होत असल्याने नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्याचा पर्याय सुचविला होता। तथापि रुग्णालय प्रशासनाने उपचार स्थानिक पातळीवर सुरू ठेवले। उपचार सुरू असताना सकाळी सुमारे 11 वाजता संगीता पवार यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत हलगर्जीपणाचा आरोप केलाय। काही काळ रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान घटनेच्या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील अनुपस्थितीत असल्याचे सांगितले जात असून नंतर ते रुग्णालयात दाखल झाले। तसेच शस्त्रक्रियेसाठी काही साहित्य बाहेरून आणण्यास सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी तात्काळ पोलीस पथकासह उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली। ग्रामीण भागातील आरोग्य सेवांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।